प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आज आपण बघतोय शुभंकर बयोची खूप काळजी करत असतात. तेवढ्यात बयो येते. मग ते विचारतात बयोला, तू कुठे गेली होतीस गडबडीमध्ये? तुला किती फोन केले मी बयो, काय झालंय सांग मला, कुठे गेली होतीस तू? मग आता बयो सांगते, बाबा मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, होळीची पार्टी होती तिथे. इरा पण आली आहे मागोमाग बयोच्या. बयो आधी सांगत नसते, पण आता शुभंकर तिला जरा फोर्स करतात, काय झालंय बाळा सांग मला सगळं. मग आता बयो सांगते की विशाल सरांना कोणीतरी तिथे भांग पाजली शरबतामधनं, चुकून त्यांनी ती प्यायली. आता गौतमी ते सगळं ऐकते आणि म्हणते, काय चुकून? नाही चुकून बिकून काही नाही, तो ना मुलगा असाच आहे, मला तर पहिल्यापासून त्याच्यावर जरा डाऊटच आहे. हा कशाला गेला तिथे होळीच्या पार्टीमध्ये? याला कोणी बोलवलं होतं का? नाही, पोरी दिसल्या की गेला तिकडे. काय ग बयो, त्याला बोलवलं होतं का तुम्ही? तेव्हा बयो म्हणते, नाही कोणी बोलवलं ते मला नाही माहिती. गौतमी म्हणते, मला माहिती आहे ना तो असंच आहे. नाही तो मुलगा दाखवतो वेगळं आणि तो आहे वेगळा, मला माहिती आहे ना तो असंच आहे. आता इरा आणि बयो दोघी जणी साईड घेतात विशालची. बयो म्हणते, विशाल सर असे नाही आहेत, ते कधीच दारूला हात पण लावत नाहीत, कोणीतरी मुद्दाम केलंय त्यांच्यासोबत हे असं. गौतमी म्हणते, तुला काय माहिती ग तो कसा आहे ते? बयो म्हणते, हो मला माहिती आहे ना. आता लगेच शुभंकर म्हणतात, हे बघ गौतमी, पोरी बरोबर बोलतायत, अगं तो तसा नाही आहे, मी पण ओळखतो त्याला चांगलं, त्याने मला बघूनच डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. तो खूप चांगला आणि जेन्युइन मुलगा आहे, हे कोणी केलं हे कळायला हवं ना. असं कसं कोणी गंमत करू शकतं त्याच्यासोबत? तो डॉक्टर आहे हॉस्पिटलचा. काय ग बयो, कुठे आहे तो आता? चल मी त्याला भेटून येतो. तर आता लगेच बयो म्हणते, बाबा ते ना त्यांच्या घरीच आहेत आणि त्यांच्यासोबत सौदामिनी मॅडम आहेत. गौतमी म्हणते, काय सौदामिनी विशालसोबत? आता ही गौतमी मनात विचार करते, ही बया कशाला त्याच्यासोबत आहे, काय चाललंय नक्की या बाईचं? बयो म्हणत असते, बाबा त्यांच्यासोबत त्या म्हणजे आहेत, काळजी घेत आहेत त्यांची. आता इरा म्हणते, हो ना बाबा, त्या ओनर आहेत ना हॉस्पिटलच्या, त्यामुळे त्या घेतील ना विशालची काळजी. शुभंकरांना पण प्रश्न पडलाय की सौदामिनी का काळजी घेते विशालची. पण आता शुभंकर म्हणतात, नाही मी उद्या हॉस्पिटलमध्ये सांगून नक्की इन्क्वायरी करायला लावतो या सगळ्याची. आता इरा खूप घाबरली आहे, कारण तिची चांगलीच पंचायत होणार आहे प्रेक्षकांनो, आणि या सगळ्या प्रकरणात इराच अडकणार आहे. पण बयो काय अडकू देते तिला? असो, आता या दोघी गेल्यात त्यांच्या कामाला. पण आता विशाल इकडे शुद्धीवर यायचा प्रयत्न करत असतो आणि सौदामिनी विचार करत असते, कसल्या घाणेरड्या घरात राहतो माझा मुलगा, इथे राहायची त्याची जागा नाहीच आहे, त्याची जागा माझ्या बंगल्यात आहे, त्याला मी तिथेच घेऊन जाईल. बयो आता काम करत असते, तेव्हा काम करता करता तिला विशालची आठवण येते आणि सरस्वती आय लव्ह यू ते सगळं तिला आठवतं. आता ती विशालच्या आठवणीमध्ये मग्न आहे. पण इकडे विशाल आता शुद्धीवर येतो, पण सौदामिनीला बघतो. आता बहुतेक तरी त्याची भांग उतरली असावी असं वाटतंय, कारण तो त्या सौदामिनीला बघून खूप चिडतो आणि म्हणतो, तू इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना मी इथे यायचं नाही, आणि तू मुळात माझ्या घरचा पत्ता मिळवलास तरी कुठून? जा तू इथून. आता ही सौदामिनी म्हणत असते, असं काय करतोस विशाल, मला तुझी काळजी वाटते रे बाळा. आता विशाल म्हणतो, हात लावू नकोस, मला परस्त्रीचा हात लागलेला अजिबात चालत नाही, मला तो तुझा स्पर्शही नको आहे. आता लगेच या म्हणतात, अरे असं काय करतोयस राजा, मी तुझी आई आहे ना. विशाल पुन्हा खेकसतो तिच्या अंगावर आणि म्हणतो, आई, अगं तुला लाज वाटत नाही का स्वतःला आई म्हणून घ्यायची? तू जा बरं इथून आधी. आता ही सौदामिनी म्हणते, अरे असं काय करतोस? त्याला बोलता ठसका लागतो, त्यामुळे ती पाणी आणत असते त्यासाठी. पण विशाल तिच्या हातचं पाणी पण पित नाही आहे. विशाल म्हणत असतो, मला तुझं तोंड देखील बघायचं नाही आहे, तुला सांगितलं आहे ना मी, परत का मला बोलायला लावतीयस? आता त्याला अचानक आठवतं की बयो त्याला इथे घेऊन आलेली असते, म्हणून तो सौदामिनीला म्हणतो, सरस्वती कुठे गेली आहे? ॲक्च्युली तो जागा होतो ना तेव्हा सरस्वती नाव घेऊनच जागा होतो. सौदामिनी चिडते त्याच्यावर आणि म्हणते, तुला काय सरस्वतीचं पडलंय? तुझी आई तुझ्या समोर आहे. आणि आता विशाल म्हणतो, तू आई, तुला सांगितलं ना आई नावाला कलंक आहेस तू. सरस्वती कुठे सांग? तू तिला काही बोललीस का? ती आली होती ना इथे माझ्यासोबत, ती मला घेऊन आली होती, काय झालं होतं? तू तिला काही बोललीस का? म्हणून तर ती गेली नाही ना. आता सौदामिनी म्हणते, बस कर विशाल, काय चाललंय तुझं? अरे ती सरस्वती कोण कुठली? मोलकरीण आहे ती, मोलकरीण. तिला मी माझ्या घरची लादी पुसायला सुद्धा ठेवणार नाही. मग विशाल पण चिडतो सौदामिनीवर आणि म्हणतो, बस कर आता, यापुढे एक शब्द जरी बोललीस ना सरस्वतीबद्दल तर याद राख, मला एकही वावगा शब्द नको आहे सरस्वतीबद्दल. आता सौदामिनी म्हणत असते, तू काय बोलतोयस विशाल, तुला कळतंय का? विशाल म्हणतो, तू जा इथून, मला तुझं तोंड देखील बघायचं नाही आहे. आता ती सौदामिनी बाहेर येते आणि खूप रडते आणि विचार करते, या कोण कुठल्या सरस्वतीसाठी विशाल मला बोलतोय? नाही, मी या सरस्वतीला सोडणार नाही आहे, सगळे हिशोब चुकते करल व्याजासकट. नाही त्या सरस्वतीला दूर केलं ना विशालच्या आयुष्यातून तर नावाची सौदामिनी नाही आहे. या बाईला व्याज घ्यायला खूप आवडतं बहुतेक. असो, तर आता बयो अजूनसुद्धा आय लव्ह यू सरस्वतीमध्येच मग्न असते काम करता करता. मग आता अंकिता आणि हेतल उगाच तिच्याशी डोकं लावायला आल्या.
हेतल आणि अंकिताचा आवडता छंद आहे बयोशी डोके लावणे. असो, अंकिता तिला म्हणत असते, काय ग बयो, विशाल सरांना कुठे घेऊन गेलीस ग तू? आता हेतल म्हणते, अगो कुठे काय, ती नक्कीच त्यांच्या घरी घेऊन गेली असेल, मी तिथे असते तर मजा आली असती ना. आता अंकिता म्हणते, हो ग हेतल, खूप मजा आली. ते विशाल सरनं दारू पिल्यासारखेच करत होते ग, डुलत काय, अगो काय काय केलं त्यांनी. आता बयो चिडते आणि म्हणते, अगं अंकिता, आपल्या हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ते, त्यांच्याबद्दल असं बोलायला तुला काहीच कसं वाटत नाही का? आणि तुला पण माहिती आहे की त्यांना कोणीतरी ते मुद्दाम पाजलंय म्हणून ते असे करत होते. या सगळ्याच्या मागे कोण आहे ना, त्याचा छडा मी लावणारच आहे. आता लगेच अंकिता घाबरते आणि म्हणते, ए तू माझ्याकडे कशाला पाहतेस, माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? आता हेतल म्हणते, माझा तर अजिबातच नाही रे बाबा, मी तर तिथे आले पण नव्हते. या दोघी हुशार आहेत. लगेच विषय बदलतात आणि म्हणतात, काय ग बयो, तू कशाला विशाल सरांबद्दल एवढी बाजू घेऊन बोलते, तुला काय माहिती ते कसे आहेत ते? बयो म्हणते, मला माहिती आहे ना ते कसे आहेत. मग अंकिता म्हणते, काय नातं काय तुझं त्यांच्याशी? आता बयो मनात विचार करते, माझं आणि त्यांचं नातं खरंच काय आहे, पण ती या दोघींना काही न बोलता निघून जाते. मग अंकिता म्हणते, ही कसली शहाणी आहे ना बयो, आरवची बहीण नसती ना तर तिला चांगलं दाखवलं असतं मी. आता लगेच हेतल म्हणते, हो का, मग इराला सांगू का तू बयोची जिरवणार आहेस म्हणून? अंकिता म्हणते, नको ग नको, मी तुला पास्ता देते ना खायला. असो, तर आता शुभमकरांनी सुद्धा इथे घरीच इन्क्वायरी बसवली आहे. इरा आणि आरवला ती चौकशी करतायत काय काय घडलं होतं म्हणून. आता आरव प्रत्यक्षदर्शी तिथे असतो ना, त्याने काही रिॲक्शन दिलेली नाही आहे, पण असो, आता हे पण त्याने जरा अर्धवटच सांगितलं आहे. म्हणजे मला असं वाटतं प्रेक्षक, आरव शुभमकरांना सांगतो जे जे झालंय ते. इरानेच ती पार्टी ऑर्गनाईज केली होती, विशाल सरांना ठसका लागला होता, बयो आणि विशाल सर एकमेकांना शोधत होते आणि इराने त्यांना फोर्स केला डान्स करायसाठी, पण तो हे नाही सांगत की इरा बयोशी खूप उद्धट वागली म्हणून. असो, आता इराला फार टेन्शन आलेलं आहे. मग आता शुभमकर म्हणतात, आपण ना इन्क्वायरी खरंच बसूयात आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लावूया. आता इरा म्हणते, अरे बाबा कशाला, मी ते सगळं ऑर्गनाईज केलं होतं ना. शुभमकर म्हणतात, अगं हो बाळा, तू सगळ्यांची परमिशन घेतली होती ना रीतसर? मग इरा म्हणते, हो बाबा, मी दुष्यंत सरांची परमिशन घेतली होती, पण कशाला ना हे सगळं, मी माझ्या लेवलला करते ना इन्क्वायरी. शुभमकर म्हणतात, बाळा तुला कळणार नाही हे सगळं कसं म्हणजे कसं शोधायचं काय ते, आम्ही बघतो ना आमच्या लेवलला. आरव म्हणतो, अगं इरा, खरंच तुला काय कळणार आहे आणि तू कोणाकोणाला विचारणार आहेस? इरा म्हणते, अरे दादा तुला कळतं का, मॅनेजमेंट करणं किती अवघड असतं ते, मी बघते ना काय करायचं ते. शुभमकर म्हणतात, नाही, आपण सगळेच आपापल्या परीने बघूयात, कारण छडा तर लागलाच पाहिजे. विशालसोबत कोणी असं वागतं म्हणजे काय, त्याच्या डिग्निटीचा प्रश्न आहे शेवटी. आता इराला टेन्शन आलं आहे, खूपच वाढलं आहे इराचं टेन्शन. आता हा विशाल पहाटे पहाटे उठतो आहे तेव्हा पोटे सर आलेत त्याच्या घरी आणि मग म्हणतात, गुड मॉर्निंग विशाल सर. विशाल म्हणतो, अरे पोटे सर, तुम्ही पुन्हा मला सर सर नका नो म्हणू. आता लगेच पोटे म्हणतात, बरं विशाल ये बस, बरं वाटतंय का तुला? नाही म्हणजे तुझं डोकं पिकं दुखत असेल तर कोरा चहा घे लिंबू पिळून, डोकेदुखी जाईल रे तुझी, चल आपल्याला लवकर जायचं आहे. विशाल म्हणतो, कुठे जायचं आहे? मग पोटे सर म्हणतात, पोलीस स्टेशनला. विशाल म्हणतो, काय पोलीस स्टेशनला? मग आता पोटे सर म्हणतात, गंमत केली रे बाबा तुझी, जाऊन जाऊन कुठे जाणार आपण, हॉस्पिटलमध्येच. विशाल म्हणतो, पण मी रिझाईन केलं आहे त्यामुळे मी येणार नाही आहे. पोटे सर म्हणतात, तुला यावं लागेल. विशाल म्हणतो, अरे पण काय बळजबरी आहे, मला नाही यायचं आहे, मी रिझाईन केली आहे. पोटे सर म्हणतात, तू ठीक रिझाईन कर रे, पण तुझा घेतलेला नाही आहे ना रिझाईन, तर सौदामिनी मॅडमने तुला बोलवलं आहे आणि कालच्या प्रकरणावरती तुझ्यावर इन्क्वायरी बसवली आहे त्यांनी. आता खरंच हे प्रकरण विशालवर इन्क्वायरी बसवण्यासारखं आहे का प्रेक्षकांनो? असो, तर आता इकडे बयो पाणी पित असते तेव्हा अंकिता आणि हेतल मुद्दाम तिच्या तोंडचं पाणी घेतात आणि आम्हाला तहान लागली आहे, आम्हाला पाणी पिऊ दे आधी म्हणून पाणी घेतात तिच्याकडनं. आणि अंकिता मग पाणी पिल्यावर तिला बयोला ग्लास देते. आता हे सेम सिच्युएशन बयोला आठवते कालची, की अंकितानेच तिला सरबत दिलेलं असतं म्हणून. आणि ती अंकिताला विचारते, काय ग अंकिता, काल विशाल सरांना तूच भांग पाजलीस ना? अंकिता आता घाबरते आणि म्हणते, मी कशाला भांग बिंग पाजू, तूच सरबत पाजलंस ना त्यांना? बयो म्हणते, मी कुठे सरबताचं नाव घेतलं, पण आता पकडलाय चोर बरोबर बयोने. आता ती अंकिताला म्हणते, अंकिता सांगतेस का खरं खरं, हे सगळं तूच केलं आहेस ना? आता अंकिता काही कबूल होत नसते तेव्हा बयो जोरात तिचा हात पिळते आणि म्हणते, सांगते का लवकर बोल. आणि मग अंकिता म्हणते, ओ सांगते सांगते, इराने केलं हे सगळं, आणि बाई प्लीज माझं नाव नको मध्ये घेऊ आणि त्या इराला सांगू नको मी तुला सांगितलं आहे म्हणून, बाकीचं मला काही माहिती नाही. आणि ती निघून जाते तिथून. पण आता बयो विचार करते, इरा एवढं वाईट का वागते विशाल सरांशी? आणि आता ती विचार करते, अरे बापरे, पण मीच सांगितलं बाबांना की आता या सगळ्याची इन्क्वायरी करा म्हणून, आता काय करायचं? इरा, हेतल आणि अंकिता तिघीजणी भेटल्यात. आता हेतल म्हणत असते, ए बाबा मी काही तुमच्यामध्ये नव्हते हां. अंकिता म्हणते, इरा केवढा मोठा प्रॉब्लेम होणार आहे कळतंय का तुला?
आपल्या तिघींची नावं समोर आली ना तर आपल्याला रेस्टिकेट करतील या कॉलेजमधनं. आता हेतल म्हणते मी नव्हते बरं का तुमच्या. इरा विचार करायला लागते की आता करायचं तर काय करायचं. आता विशालने बयोला फोन केला आहे, हे बघ सरस्वती तू अर्जंट हॉस्पिटलला पोहोच, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. बयो म्हणते काय झालं आहे सर. विशाल म्हणतो मी तुला सगळं सांगतो, तू फक्त लवकरात लवकर पोहोच. बयो म्हणते बरं बरं पोहोचते मी. आता बयोलाही बयोलाही टेन्शन आलं आहे, काय झालं असेल, विशाल सर का बोलवत असतील, सगळं टेन्शनच आहे यांच्याकडे आज. असो तर आज काही विशेष सांगायसारखं नव्हतं प्रेक्षकांना, म्हणून एकच भाग केला आहे. आता पुढे आपण बघतोय बयोने इराला चांगलंच झापलंय की तूच केलं ना हे सगळं. दुष्यंत म्हणत असतो आता विशालला नियमाप्रमाणे या कॉलेजमधनं काढून टाका. सौदामिनी दुष्यंतकडे बघतीये आणि विशालकडे सुद्धा. बहुधा तरी सौदामिनीला खूप मजा येते विशालला कोंडीत पकडून असं मला वाटतंय. तर आता ही बयो नक्कीच इराला एक्सपोज होऊ देणार नाही असं वाटतंय प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून कळवा. आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.